नमस्कार, राम राम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण हेल्थ, वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती वेगवेगळ्या पाहुण्यांना बोलत असतो आणि प्रेरणादायी यशोगाथा आपण या समोर आणत असतो. आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळाचे दीपक भाऊ बुनगे आपल्यासोबत आहेत. दीपक भाऊंना आपण फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून बघितलं असेल. आपली शेती आपली प्रयोगशाळा नावाने जे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, यावर गेले जवळपास 10 वर्षापासून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत त्यांचं चॅनल पोहोचलेलं आहे. आज दीपक भाऊ आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, तर सर्वात अगोदर दीपक भाऊचं स्वागत करूयात आणि आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. धन्यवाद. राम राम. खूप स्वागत. दीपक भाऊ, आज तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात. बऱ्याच दिवसापासून खरं तर तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचा होता आणि तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघत असतो. म्हणजे माझं यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागची प्रेरणा जर कोणी असेल तर दीपक भाऊकडं बघूनच मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं. तर मला असं विचारायचं की प्रत्येकाला कोणती गोष्ट करताना प्रत्येकाचं कोणी ना कोणी इन्स्पायरेशन असतं, कोणाकडे तरी बघून आपण कोणतं तरी काम सुरू करत असतो. तर दीपक भाऊ, तुम्ही एक शेतकरी आहात आणि तुमच्या शेतीचं चॅनलचं नाव आहे की आपली शेती आपली प्रयोगशाळा. शेती करत असताना शेतीमध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत असता, पण शेतीमध्ये यूट्यूबचा एक प्रयोग करावा असं एक 10 वर्षापूर्वी तुम्हाला काय वाटलं? म्हणजे यूट्यूब चॅनलची सुरुवात तुम्ही का केली? तर शेतकरी मित्रांनो, सर्वांना रामराम. आपण भाऊनी जसा प्रश्न विचारला की तुम्ही यूट्यूबची सुरुवात कशी केली, तर यूट्यूब आणि तसं पाहिलं तर यूट्यूब आणि शेती ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपण असं मानत होतो. पण आता तंत्रज्ञानाची जोड ही आपल्या शेतीला दिली गेली पाहिजे आणि तंत्रज्ञान हे तुमच्या खिशात असलं पाहिजे. तर फवारणी करायची माहीत नाही तर यूट्यूबला शोधलं म्हणजे आपल्याला मिळतं की काय मारल्याने काय झालं. तर अशा माध्यमातून यूट्यूबचा सुद्धा वापर आता शेतीमध्ये वाढलेला आहे. आणि मी ज्यावेळेस शेतीमध्ये यूट्यूबचा वापर केला तर त्यावेळेस त्याची दूर असा काही संबंध नव्हता तसं पाहिलं तर त्या पिरियडमध्ये नेमकंच जिओ जास्त जरा प्रगत झालं होतं आणि शेतीच्या माध्यमातून मी एक रेशीम उद्योग करत होतो. तर रेशीम उद्योग जवळजवळ 18-20 वर्ष रेशीम उद्योग आपण केला. तर 18-20 वर्षामध्ये भरपूर काही अनुभव सुद्धा आपल्याला आले. तर त्या पिरियडला आपण सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यावेळेस पाला तोडून टाकण्याची पद्धत पासून केली होती. त्यानंतर मग फांदी पद्धत आली, मग मोठमोठे रॅक आले. सुरुवातीला 2000 रुपयाचा कोठा आपण बांधून आपण रेशीम उद्योग सुरुवात केली आणि मग तो आपण नेला जवळजवळ 22x25च्या पक्क्या शेडमध्ये. तर म्हणजे एक 100 अंडीपुंजापासून ते 1000 अंडीपुंजाचा प्रवास जो आपण केला, ते आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या इतर शेतकऱ्यांना येऊ नये हा त्याच्या मागे एक उद्देश होता. मग आपण काय केलं, सुरुवातीला व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले. त्यामुळे मला वाटतं 100चीच मर्यादा होती. त्यावेळी जास्त गोष्ट एक 8-10 वर्ष झाली असतील माझ्यावरती, जास्त 14-15. तर व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या मर्यादा काय होत्या की दरवेळेस आपण ज्यावेळेस उत्तर द्यायचो त्यावेळेस डबल ते प्रश्न यायचे. त्यावेळेस मोबाईलच्या किमती भरपूर होत्या. तर शेतकऱ्यांनी 10-10, 15-15 शेतकऱ्यांनी गावामध्ये एकत्र येऊन मोबाईल घेऊन नंतर त्यांनी आपल्याला फोटो टाकायचे आणि आपण त्यांना निशुल्क मार्गदर्शन करायचं, अशी पद्धत होती. आणि पण त्या माध्यमातून होत काय चाललं मग की आपणही त्याच्यामध्ये जी माहिती सांगतो त्याच्यामध्ये आपलं काम मागे पडायला लागलं आणि जाणवायला लागलं. त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या कामावर झाला, उत्पन्नावर झाला. मग आपण ठरवलं की आता याच्यातून काहीतरी मार्ग निघला पाहिजे. आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं हे गरजेचं आहे. कारण की त्याच्या खिशामध्ये असणं, रेशीम उद्योग हा फार किचकट विषय, कारण की परंपरागत शेती आणि आधुनिक शेती यात खूप फरक आहे. आणि रेशीम हा आपला परंपरागत व्यवसाय नाहीये. मग त्या माध्यमातून आपण व्हॉट्सअपचे ग्रुप जवळजवळ 18-20 केले. मग तिचे भरपूर काही एक शेतकरी जमा झाले आणि डबल तेच प्रश्न यायला लागले. मग आपण काय केलं की मग म्हणलं आपण आता व्हिडिओ स्वरूपात याला आपण म्हणजे एकदा टाकलं की ते शेतकरी जेव्हा अडचणीत तेव्हा मग आपण असं सगळ्या ग्रुपमध्ये लिहून टाकलं. ज्यांना जो प्रश्न आला त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला की त्याच्यावरती आपण व्हिडिओ टाकू. आणि त्या माध्यमातून आपले जवळजवळ रेशीमच्या संदर्भातले 120 व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकले. की ज्याच्यामध्ये अंडीपुंजापासून ते कोशापर्यंतचा प्रवास पूर्ण असायचा, विक्रीपर्यंत सगळं. त्याच्यामध्ये मग आपण सेंद्रिय शेतीचे भरपूर प्रयोग करतो. त्याच्यामध्ये काय करतो असं म्हणाल तर समजा आपण माशाचा प्रयोग असेल, आपला अंड्याचा प्रयोग असेल, दुधाचा प्रयोग असेल, गुळाचा प्रयोग असेल, मी शेतीमध्ये दिलं आपण फवारण्यामध्ये माध्यमातून किंवा मग असं काही. तर हे प्रयोग आपण खूप केले. वेस्ट डिकम्पोजरचा प्रयोग असेल, तर सेंद्रिय शेतीमध्ये भरपूर प्रयोग आपण जीवामृत वगैरे असतील, बायोरिच असेल, असे भरपूर प्रयोग आपण करत राहिलो.
तर त्याचे जे जे चांगले चांगले आहेत ते दाखवत राहिलो. जे प्रयोग आपण केले तेच तुम्ही त्याचे व्हिडिओ करून युट्यूबला टाकत गेले, लोकांना ते आवडत गेले. हा, आणि मग त्याच्यानंतर मग ते वाढत गेलं. युट्यूबचा परिवार जो आहे तो 1 सबस्क्रायबर पासून आता मला वाटतं 4 लाखाच्या पुढे आता आपला आकडा. 4 लाखाचं तुमचं नुकतंच आता ते पार पडलंय. त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. तुम्ही सुरुवात जेव्हा युट्यूबला केली होती रेशीम शेतीपासून, बरोबर, रेशीम शेतीचे तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बनवत होता, तर आज तुम्ही रेशीम शेती करताय का? नाही, आता रेशीम उद्योग करत नाही. कारण तरी जसजशा अडचणी म्हणजे जसजसे नवीन नवीन आता दिवस येत गेले, नवीन पिकं येत गेले. आणि दुसरी गोष्ट काय आहे की योजना, सरकारी योजना जी आहे ते सरकारी योजना द्यायलाच पाहिजे. ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला पाहिजे, हे माझं मत. तर ज्या अतिरिक्त झालेली योजना जी आता आहे त्याच्यामुळं खेड्यामध्ये तुम्हालाही माहित असेल, तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला माहित असेल, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की आता मजूर राहिलेला नाही, मजूरच मिळत. आणि जर तुम्हाला एक काम करायचं असेल तर त्या कामाला तुम्हाला अगोदर सांगावं लागतं की बाबा माझ्या इथं असं असं काम करायचं. जर हलका असं तर तू येतो, तर मग येत नाही. आणि 1000 अंडी पुंज म्हणल्यानंतर जवळजवळ 10-15 लोकांचं फिक्स मजूर तिथं लागायचं, फिक्स लागणार. म्हणजे शेती हा कृषीप्रधान देश आपला आहे. बरोबर. तर सगळ्यात जास्त रोजगार कशातून मिळतो? तर शेतीतून मिळतो. बरोबर. शोकांतिका ही आहे की आता आपल्याकडं मजूर शेतीमध्ये तयार कोणी नाही. शहरात यायचं म्हणून नोकऱ्या करायच्या, काही काम करायचं, अशी पद्धत आहे. त्याच्यामुळे त्या कारणामुळे, मजुरीमुळे आपण आता रेशीम उद्योग बंद केला. आता आपण फळझाडामध्ये गेलो, त्यामध्ये मोसंबी, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, बोर, त्याच्यानंतर चिकू, असे भरपूर काही, ऊस, अशी काही पिकं आहेत. फळबाग शेतीकडे तुम्ही वळलेला आहे. त्या रेशीम शेतीनंतर मागे एक संकट आलं होतं शेतकऱ्यावरती 2016-17 मध्ये, हुमणीचं. बरोबर. बऱ्यापैकी प्रत्येक शेतकऱ्याने पिकाची पिकं त्या हुमणीनं उद्ध्वस्त केली होती. आणि त्याच्यावरती तुम्ही फार छान असं तुमचं सगळं शेतकऱ्याला मार्गदर्शन झालं होतं. तर हुमणीचं संकट, हुमणी येण्यामागचं कारण काय? आणि आता जे शेतकरी आपले हे व्हिडिओ बघतील तर येणाऱ्या समज त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये शेतामध्ये हुमणी होऊ नये किंवा हुमणीचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे शेतीमध्ये? तर हुमणी संकट म्हणजे आपल्या भारतामधलं 5व्या म्हणजे क्रमवारीमध्ये 5वा नंबर हुमणीचा लागतो. हुमणीचा भुंगा सगळ्याच्या पद्धती, म्हणजे हुमणीची आळी सगळ्या पिकाची, ज्याला ज्याला मुळे ते सगळं खाती. म्हणजे हरळ खाती, काँग्रेस खाती, मोसंबी खाती, तूर खाती, सोयाबीन खाती, सगळे खाती. आपल्या गावामध्ये एक पिरियड असा आला होता की 250 एकर ऊस त्यांनी खाल्ला होता. अरे वा. म्हणजे असा ऊस धरायचा ना बाजूला उपटून ठेवायचा, पूर्ण ऊस निघायचा, पूर्ण गाय. हा, म्हणजे कारखाना बंद पडायचं काम हुमणीने केलं होतं. अरे वा. आणि ते आपलं एक व्हिसल म्हणतात, काही जण आपल्या शोधला आपण त्याला. तर शास्त्रज्ञानं असं सांगितलं होतं की एक अज्ञात रोगाने, पेपरला बातमी आली होती, अज्ञात रोगाने पिकं जळायला लागली. बरोबर. पण ते मग मी त्याचे फोटो वगैरे काढले आणि त्यामध्ये केव्हीकेचा फार मोठा वाटा आहे. केव्हीकेची टीम, त्यानंतर त्यावेळेस टोपे साहेब आपले आमदार होते, त्याच्यानंतर मद्रासचे काही जे शास्त्रज्ञ तज्ज्ञ लोक ते आले, विद्यापीठाचे लोक आले, बदनापूरचे, संभाजीनगरचे, सगळे जण त्या रात्रभर माझ्याकडे होते. बरोबर. आणि त्यांनी ते असलेले ते संकट बघितलं, हुमणीचं संकट. बरोबर. तर अक्षरशः 4x4च्या हौदामध्ये 2-2-3-3 टोपले भुंगे निघायचे. हो, खरं. आणि आता ही वळवाचा पाऊस पडला की प्रत्येक शेतकऱ्याने लाईट लावला पाहिजे आणि त्याचा सापळा तयार केला पाहिजे, जेणेकरून ते हुमणीचे भुंगे पुढची पिढी जी आहे ते जे अंडे देणार आहे तयार होणार, तर ती होणार नाही. पण तसं आता शेतकऱ्यामध्ये काय होतं की पाऊस जास्त पडला 1 वर्ष की ते आळ्या मरून जातात. आपण ते पावसाची वाट पाहतो. बरोबर. पण जर पाऊस नाही पडला तर तुमच्या रानामध्ये गवतही राहत नाही. प्रत्येकाने भरपूर शेतकरी करतातही. बरोबर. सापळे करणं गरजेचं त्यासाठी. मधुमग शिकारी सारखे त्याचे थोडक्यात सापळे करायला. हा, तर त्याच्यामध्ये लाईट लावला, खाली पाणी ठेवलं रॉकेल मिश्रित की ते येऊन त्या लाईटाच्या प्रकाशाने त्याच्यात पडतात. झाडाच्या खाली लावला, झाडाच्या खाली. बरोबर. त्याच्यानंतर आता तुम्ही नुकताच एक विषय हातात घेतलेला आहे, जलताराचा. बरोबर. जलताराची तुमची व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर, जलतारा प्रकल्प तुम्ही वायाळ सरांचा संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवला. तर जलतारा शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे? खूप गरजेचं आहे. कारण की आपण पाणी, आता तुम्ही शहरात पहा कॉन्क्रीटचे जंगल, तसेच तुम्ही जर शेतामध्ये गेले तर शेतामध्ये सुद्धा कॉन्क्रीटच झालेलं आहे. कसं? बरोबर. तर ज्यावेळेस तुमचं आपले आजोबा होते तर त्यावेळेस ते 4 बैली 6 बैली हाणीत होती, नांगर आणत होती. नांगराने जो ती पडत होती. बरोबर. म्हणजे नांगराट होत होती आरामात. आता काय आलं, आपण आणलो ट्रॅक्टर. टनाचं वजन आपण वापरतो. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रोटा आणला. बरोबर. जर रोटा पूर्ण फिरतोय तर ते व्हायब्रेशनने आणि त्याच्या दाबाने ही जमीन पूर्ण कॉन्क्रीट झाली, कॉन्क्रीट सारखी होईल. हा, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर रोटा मारला तर तुम्हाला अनुभव असाल, तुम्ही चांगले शेतकरी. तर ज्या रानामध्ये रोटा मारला त्या रानामध्ये पाणी मुरत नाही आणि त्या रानामध्ये पीक नंतर वाढत नाही. बरोबर. त्याच्यात पाळी देऊनच पीक लावावं लागतं.
म्हणजे जमीनही कॉन्क्रीट झाली आणि शहरामध्ये कॉन्क्रीट तर आहेच. बरोबर. तर त्या कारणानं काय व्हायला लागलं की पाणी मुरायची शक्यताच नाही राहिली. बरोबर. आणि ज्या ठिकाणी पाणी मुरत नाही त्यावेळेस तुम्हाला पाणी येईल कसं. बरोबर. वाळवंट हा, होणार. आणि दुसरी गोष्ट आता तळे जे आहेत, आता वाया सरांनी खूप मोठं काम आहे त्यांचं. म्हणजे एक जलदेवता जलदूत म्हणतात लोक त्यांना. बरोबर. तर ज्या भागामध्ये विहीर नाही, ज्या भागामध्ये नदी नाही, तलाव नाही, अशा भागात सुद्धा पाणी जलताराने वाढलेले. बरोबर. आणि ते आपण क्रॉस चेक सुद्धा केलेले. म्हणजे ज्या वेळेस आपल्या बरोबर जलताराची टीम नाही त्यावेळेस आपण त्या गावात जाऊन त्या गावातली खरी परिस्थिती काय ही सुद्धा जाणून घेतलेली, फॅक्ट चेक केलेले. हा, तर जलतारा ही शेतकऱ्यांना फार गरजेची आहे. 4x4x6 आकाराचा गड्डा 1 एकरला तो कुठेही करता येतो. आणि त्याच्यामध्ये डबर भरायचं ते फुकट दगड पुढे मिळतात. एका गड्ड्याला जास्तीत जास्त 400-500 रुपये तर येतच नाही, एवढा खर्च येतो. पण त्याच्यामध्ये मुरणारी पाण्याची जी लिटर आहे 3-3.5 लाख लिटर. बरोबर. एका पावसाळ्यात. हा, तर आता आपल्या गावाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. तुम्ही शिवभाऊच आहे. तर एवढी मोठी अडचण आहे पाण्याची की पाणी मुरायला जागाच नाही. बरोबर. पूर्ण. आणि भावकीच्या बांधामध्ये आता बांध राहिलेले नाही. बरोबर. प्रत्येक जण बांध काढतो. आता बांध राहिले ना तर पहिले जे बांधला पाणी जाऊन तुंबायचं जे जिरायचं ते आता शक्य नाही. तलावामध्ये जे आता तलाव आहेत तर ते तलाव पाणी उडवायचं काम करतो उन्हामध्ये, फुटाने पाणी कमी होतं. पण जलताराच्या माध्यमातून पाणी जिरतं आणि ते जमिनीला वाढतं. पाणी जलतारा फार गरजेचं आहे, जलतारा करायलाच पाहिजे. बरोबर. शेतीमध्ये जसे सोशल मीडियावरती वेगवेगळे ट्रेंड येतात तसे शेतीमध्ये देखील वेगवेगळे ट्रेंड येत राहतात. जसे रेतीची शेती चालली, त्याच्यानंतर कडकनाथ आलं, त्याच्यानंतर सेंद्रिय शेतीचं आलंय, असे वेगवेगळे ट्रेंड येत राहतात. सेंद्रिय शेतीबद्दल बरेच मतप्रवाह शेतकऱ्यामध्ये देखील आहेत. बरोबर. की सेंद्रिय शेती शेतकऱ्याला काही फायदेशीर नाही, सेंद्रिय शेतीवर शेतकरी जगू शकत नाही. तर देशासाठी आरोग्यासाठी चांगलं असेल, पण शेतकऱ्याला आज जर शेती करायची असेल, शेती टिकून ठेवायची असेल तर रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही. तर या गोष्टीकडे कसं बघतो तुम्ही? सेंद्रिय शेतीला सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते? बरोबर. मी सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीचा मध्य शेती करतो असं म्हणलं तरी काही चुकीचं नाही. बरोबर. तर त्याच्यामध्ये फक्त एक माझं मत राहील की जे तुमच्या निसर्गाला जास्त हानिकारक औषधं असतील, जे स्वस्त जरी असतील तर ते शासनाने त्याच्यावरती निर्बंध लादले पाहिजे. बरोबर. आता झालं कसं की जे जगात विकत नाही ते भारतात आपल्या भारतामध्ये आणून म्हणजे कचराकुंडी सारखे विकले जातात. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्या घराघरात आता कॅन्सरचे पेशंट निघाले. बरोबर. बरोबर. कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं. तर त्याचं कारण काय? हेच असंच काहीतरी. बरोबर. दुसरी गोष्ट, सेंद्रिय जे कंपन्या आहे, सेंद्रिय खतं म्हणून आपण किंवा सेंद्रिय कंपन्या आहे, ते अव्वाच्या सव्वा काही भाव विकतात. त्याच्यावर शासनाचं काही नियंत्रण नसतं. त्याचं आपल्या इथं जालन्यामध्ये जे हे झालं होतं की मोतीबागच्या तळ्याची माती ही अक्षरशः सेंद्रिय खत म्हणून बॅग मध्ये भरली आणि ती विकली माती. आता जर समजा प्रयोगशाळेत जर टेस्ट केली तर त्याच्यामध्ये ते मिळणारच आहे सेंद्रिय पदार्थ, कारण की ती गाळाची माती. पण अशा माध्यमातून नाही फसवले झालं. त्याच्यामुळे ना शेतकऱ्यांनी आता ढोरं बैल गायी आता भरपूर कमी झाल्या. बरोबर. पण ते आता पूर्वी जे होतं ते तर शक्य नाही. पण त्याला पर्याय आता आपण जसं ताग असेल, दंशा असेल, त्यानंतर मळी असेल, हे आता नवीन असं करायलाच पाहिजे. आता जर आपण 65 जर जाळलं तर पहिल्या थरातले जेवढी जीवाणू सगळे मरून जाते, सगळे मरून जाते. त्याची जी वीट भट्टी म्हणतो आपण तशी जमिनीची वीट भट्टी होती. आणि जर आपण 65 ठेवलं तर तुमचं होमनीसाठी, जर लोक म्हणतात की होमनीच त्रास होतो, तर मेट्रायझिम सारखे वगैरे पदार्थ आहेत, म्हणजे बुरशी आहेत की त्यात टाकू शकतो आपण, मित्र बुरशी. पण सेंद्रिय शेती ही आपल्याला करावंच लागणार नसता. मधमाशीचा प्रॉब्लेम आता भरपूर वाढलेला आहे. बरोबर. तर मधमाशी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं मी 2-4 व्हिडिओ केले माझ्या चॅनल. बरोबर. नाही, मधमाशीच्या मुद्द्यावर येणारच होतो आपण, कारण की माझ्याकडे कांदा आहे भाऊ. आता 3 पोलन मी कृत्रिमरित्या केले. कांद्याला कृत्रिमरित्या पोलन करायची यावं हीच शोकांतिका आहे. हीच खूप मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला माहिती आहे आता की कांद्यावर किती मोठमोठ्या मधमाशा समजा आग्या मोळाच्या असतील, सगळ्याच असतात. बरोबर. पण आता ते येत नाही. बरोबर. फार मोठं संकट आहे ते येणार. आणि हे फक्त रासायनिक शेतीच्या माध्यमातून पुढे चालला शेतकरी म्हणूनच आहे. बरोबर. आणि याच्यात दोष शेतकऱ्याचा बिलकुल नाहीच. बरोबर. मजूर मिळत नाहीये. मजूर मिळत नाही. सगळ्यात मोठं म्हणजे त्याच्या मालाला भाव मिळत नाही. सगळी गोम आणि सगळं त्याचं असं म्हणत नाही घोंगडी गुंतलेली आहे, ही राजकारणाच्या पायाखाली गुंतलेली आहे. त्यात आपला दबाव वगैरे तयार होत नाही. त्या कारण संघटन. बरोबर. शेतकऱ्याचं संघटन का होत? शेतकऱ्याचं संघटन जो सगळ्यात मोठा गट असतो त्याचं संघटन शक्यतो होत नाही, कारण की त्याच्यामध्ये वैचारिकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जेवढा लहान गट तेवढं संघटन लवकर होतं. दुसरी गोष्ट, अशा काही अगोदरच्या नेतृत्वाकडून चुका झालेल्या असतात की ते शेतकरी त्याच्यावर भरोसा लवकर ठेवत नाही. बरोबर. आणि
तुमच्या सगळ्यात जास्त काय असतं की आता सरकारतर्फे जी काही पॉलिसी ठरवली जाते त्याचा प्रचार हा खूप मोठा केला जातो. शेतकरी त्याला बोलतो, बरोबर आहे, आणि त्या माध्यमातून त्याच्या समोर जातो. पण हमी भाव हा जो प्रकार आहे किंवा बाजार मूल्य जे आपलं शेतकऱ्याला मिळणार सगळ्यात फार चुकीचं आहे सध्या. म्हणजे आपण जर असं जर ठरवलं की आपल्या बैलजोडीचा जो खर्च आहे तो जरी शासनाने शेतकऱ्याला दिला तरी शेतकरी सुखी होईल. बरोबर, तेवढा जरी दिला. थोडक्यात गणित सांगतो, बैलजोडीला एका दिवसामध्ये तुम्ही आऊत आणू नये, एका जोडीला चारा किती लागतो मला सांगा? किमान जोडीला म्हणलं तर 300-400 रुपयाचा लागतात. बरोबर आहे. 300-400 रुपये चारा जर दिवसाला लागला महिन्याचे 12,000 रुपये होतात. बरोबर, 400 रुपये 4 12, 100 रुपयाचा माणूसच धर, अर्धा वेळ काम करीन तू, 3,000 त्याची झाली, 12 आणि 3 15,000. तर 15,000 वर्षाला होतात जवळजवळ 1.5-2 लाख रुपये, 1,80,000. तर 10 एकर वाल्याला सध्या उरतात का हा प्रश्न आहे माझा. खरंय, उरतो का? नाही उरत. ही सगळी सिस्टीम आहे ही राजकारणाने खलास करून टाकलेली आहे. शेतकऱ्याच्या माथ्यावर याचं पाप नाहीये. बरोबर. आणि आजही त्याचमुळे शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे स्वातंत्र्याच्या 76व्या वर्षानंतर आता काल परवाची घटना, बरोबर, ते एक महाराष्ट्र सरकार पुरस्कृत शेतकऱ्यांना आत्महत्या केली. बरोबर. शेतकरी आत्महत्या करतात, तर या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल का? नाही, काय माहिती का, आता ठीक आहे, धोरणं तर बदलू शकत नाही आपण. बरोबर. मग आपल्या हातात काय आहे की आपल्याला संसाराला काय लागतं ते पैसे कसे कमवायचे आपण ते आपण ठरवलं पाहिजे. तर मी आता नुसतं बोलत नाही तर करतो सुद्धा. बरोबर. आता जर समजा एखाद्या बघणाऱ्याला एखाद्या खरं खोटं करायचं असेल तर माझ्या चॅनलवरती कोंबड्याचे व्हिडिओ पडलेले आहेत, तुमच्या शेळ्याचे व्हिडिओ पडलेले आहेत, बरोबर, सेंद्रिय शेतीचे व्हिडिओ पडलेले आहेत. बरोबर. म्हणजे आपण असं नाही की नुसतं करतो, पण आपल्याला शेती जोडधंदा करणं गरजेचं आहे. आणि त्यात बरोबर आपण शेतकऱ्याचं संगणक सुद्धा होणं फार गरजेचं आहे, तरच आपलं पुढं भविष्य आहे. कारण की जो माल आपल्याकडे बाजारात येणार असतो शेतकऱ्यांचा तो सरकार आयात करतं, बरोबर, त्याचा भाव पाडतं. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जास्त भावाने ते आयात करतं, ते पाडतं. म्हणजे अडचण शेतकऱ्याला फार मोठी आहे या माध्यमातून. त्यामुळेच शेतकरी समाज आत्महत्या करतोय. हो, बरोबर. बाजार भाव भेटत नाही, बाजार भाव मिळाला पाहिजे. बरोबर. त्या शेतीला जोड व्यवसाय शेतकरी करत नाही, करताना अजूनही दिसत नाही. बरोबर. जसे की तुमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर बघितलं, पहिल्यापासून तुम्हाला मी फॉलो करतोय, तर शेतीमध्ये तुम्ही काही ना काही प्रयोग करत आलाय. म्हणजे सुरुवातीला रेशीम शेती असेल, कुक्कुटपालन असेल, शेळी पालन असेल, तर आज शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून काय करायला पाहिजे, एक चांगला सोपा पर्याय म्हणून? जोडधंदा हा आपल्या कुवतीवर, आपल्या असलेल्या संसाधनावर आपण ठरवायला पाहिजे. बरोबर. जर आपल्याकडं चारा आहे तर शेळी पालन, दूध व्यवसाय फार जबरदस्त आहे. बरोबर. त्यातली त्यात दूध व्यवसाय करायचा असेल तर दूध व्यवसाय कोणता करायचा हाही प्रश्न पहिला करायला पाहिजे. बरोबर. कारण की तुम्ही जर समजा संकरित गाई, टक्केवारीच्या गाई जर आपल्याकडे आणल्या तर आपल्या उन्हाळ्याच्या आर्द्रतेमध्ये त्या टिकत नाही. बरोबर. म्हणजे तिथं अडचण येऊन जाते, मग तो डॉक्टरचा खर्च वाढतो. पण ह्याच गाई जर पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तर तिथं चांगले राहते. बरोबर आहे. तर आपल्या संसाधन काय आहे, आपण काय करू शकतो, आपल्या बाजूला काय विकू शकतो व्यवस्थित, बस जे ते पिकू नये, जे विकतं तेच पिकव. समजा आता माझ्या गावाच्या बाजूला समजा असं करीत धरा की चांगली मोठी वस्ती आहे. बरोबर. मग जर समजा 100 कोंबड्या आणल्या आणि 60-70 अंडे निघले, 10 रुपयाला अंडे गेलं 600 रुपये मिळतात महिन्याला, जवळजवळ 17-18 हजार रुपये त्यातून मिळू शकतात. मी काढलेले, बरोबर, मी दिवसाला 600 अंडे विकलेले. बरोबर. म्हणजे हा जो आपल्याकडं ताकद आहे, कुवत आहे. आता लिंबाची समजा शेती असेल, त्याच्यानंतर तुमचं फुलशेती असेल, या अशा वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळे ठरलेले. बरोबर. रोड असेल तर ते वेगळं ठरलेलं आहे. तर रोड असेल तर तुमचं खजूर 200 रुपये किलोने आपल्या मित्रांनी विकतोय. बरोबर. पण तेच खजूर मार्केटला गेल्यानंतर 50 रुपये 70 रुपये भावाने जाईल किंवा 100 रुपयाच्या आतच जाईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला काय विकता येतं, खरं, तुम्ही काय करू शकता हे महत्वाचं त्याबद्दल. बरोबर. पण जोडधंदा करायला पाहिजे. दीपक भाऊ, आता एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर शेतीला तुम्ही प्रत्येक गोष्टीचं शेतकऱ्याला मार्गदर्शन तर केलेलंच आहे, युट्यूब चॅनल सुरू केलं, पण आज शेतकऱ्यांची जी पोरं आहेत, आपल्यासारखे जे तरुण आहेत, त्यात जर बघितलं तर बाप शेती करतोय पण ते इंस्टा, फेसबुक आणि नको त्या सोशल मीडियावरील वादामध्ये गुरफटलेले दिसतात, किंवा कोणत्या तरी राजकारण्यांच्या नादी लागण्यात आणि कार्यकर्ते बनण्यात धन्यता मानतात. बरोबर. तर अशा तरुणांना ते युट्यूबकडे किंवा सोशल मीडियाकडे काही इन्कम सोर्स म्हणून बघू शकतात? नक्की बघू शकता. तुमच्याकडे जर जो कलागुण आहे त्या कलागुणाच्या माध्यमातून तुम्ही जर युट्यूबला व्हिडिओ टाकायला लागले, त्यावर तुम्ही व्यक्त व्हायला लागले, व्यक्त होण्याची बी कला आहे. बरोबर. व्यक्त कसं व्हायचं की समोरच्याला दुखवायचं नाही. बरोबर.
आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे असे वक्तव्य असतील किंवा मग या माध्यमातून पुढे न जाता समाजासाठी आपला काय आपण उपयोग काय देऊ शकतो आपला, बरोबर, अशा माध्यमातून जर आपण गेलो तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो, समाजाला होतो. कारण की कसं आहे, एक म्हणे पहा, मोगऱ्याचे फुल देत असताना मोगऱ्याचं फुलं तुम्ही देता पण वास आपल्या हाताला राहतो. बरोबर राहतच. तर युट्यूब मध्ये पण फार मोठी संधी आहे, त्याच्यामधून फार चांगला रोजगार उपलब्ध भरपूर जण झालेला आहे, मलाही झालेला आहे. आपण साईड बिझनेस म्हणून युट्यूबलाही पाहू शकतो, युट्यूबला एक जोड व्यवसाय म्हणून नक्कीच नक्कीच. आणि एक शेवटचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे आता असा ज्वलंत असलेला मुद्दा, तुम्ही आता अगोदरही आपण त्याच्यात बोललो आणि सध्या आम्ही तुमची व्हिडिओ बघतो की कांद्याचं पोलन करत असताना आज पोलनासाठी मधुमाशीच मिळत नाही. तर मधुमाशीचं जे संकट आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला त्याला कसं सामोरं जावं लागणार? मधमाशीचं संकट हे तुमच्या माझ्यावर आलेलं, पृथ्वीवर आलेलं संकट आहे. तर लवकर शेतकऱ्यांनी जागं व्हायला पाहिजे, शास्त्रज्ञांनी जागं व्हायला पाहिजे, तरच हे संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो. आता तुम्ही असं गृहीत धरा की आपल्या आजूबाजूला असलेले, आपण लहान असताना आपण चिमण्या पाहत होतो, ते बऱ्याचशा चिमण्या आता दिसत नाही. बरोबर. तुमचं भलं दिसतं का? नाही दिसत. कोली एक प्रकार आहे बा, कोली तुम्ही ऐकलं असाल, वर जायची शिट्टी मारून खाली यायची. बरोबर, ते दिसते का? नाही दिसत. आग्यामुळे दिसतंय का? नाही, आता नाही दिसत. म्हणजे असे काही पशु पक्षी आहेत आपल्या बाजूला, पाहता पाहता आपण ते नाहीसे झाले. पण त्याच्यामुळं मानवावरती जास्त परिणाम असून झालेला नाही. बरोबर. पण मधमाशी हा असा घटक आहे, एका शास्त्रज्ञांनी देऊन ठेवलेला आहे की मधमाशी ज्यावेळेस मृत्यूमुख होईल किंवा मग नाहीशी होईल त्याच्या 4 वर्षात हे पृथ्वी नष्ट व्हायला चालू आहे. बरोबर. आता सध्या टरबुजाच्या शेतकऱ्याला अडचण आहे, कांद्या शेतकऱ्याला अडचण आहे की कांद्याला 2.5 माझा खर्च जवळजवळ 2-2.5 लाख रुपये कांद्याचा आहे. आता जर मधमाशीच नाही आली तर मी 3 वेळेस पोलन केलं, पण कृत्रिम पोलनला मर्यादा येतात. बरोबर. त्याच्यामुळं मधमाशीनं जी पोलन करण्याची पद्धत असते ती आपण नाही करू शकत, कारण निसर्गाने तिला ते काम सोपवलेलं आहे. तर सगळ्यात मोठा धोका ह्या मानवजातीला कशाचा असेल तर मधमाशी नाहीसा होण्याचा आहे. बरोबर. आणि ती नाहीसी का होती हा जो प्रश्न असेल तर काही अति घातक औषधं जी आहेत ते मधमाशीला कारणीभूत मरायला ठरलेले. आणि ते जर असंच प्रकरण हे असं होत राहिलं आणि सरकारने याकडे दुर्लक्ष केलं, सरकार दुर्लक्ष का करतंय हे पण सांगतो. सरकारकडे श्रेणी 1चे अधिकारी खादी ग्रामोद्योगमध्ये आपल्या मधमाशीला आहेत. बरोबर. त्या माध्यमातून त्याचे प्रॉब्लेम सोडायचं काम त्यांच्याकडे दिलेलं असतं. बरोबर. माझ्याकडे मतपेट्या आहेत. मतपेटीला मेन किडा हा एक किडा असतो. बरोबर. तो किडा लागल्यानंतर नाही, मेन किडा राणी माशी ही त्या पोळ्याची राणी माशी एकच असते. बाकीच्या 50-60 हजार कामकरी माश्या, 100-200 नर, अशी त्याची पद्धत. पण जर मेन किडा त्याच्यामध्ये झाला तर तो मेन किडा ते मेनाच्या पोळ्यामध्ये फिरत राहतो आणि त्याची ती अंडी दिलेली खात राहतो. तर त्याच्यानंतर मग ती काही काळ त्याच्यामध्ये अंडी देते, पण ती खूप हुशार प्रजाती, मग ती त्याच्यातून निघून जाते. बरोबर. तिथून उठून म्हणजे ते पोळं खराब होतं. ते गेल्यानंतर मला फोन मी त्यांना केला की मला असं मेनकिडा आलेलं आहे, मला त्याचं औषधी जी मिळते ती मला औषधी द्या. तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा ती औषधी मिळालेली नाही, आज उपलब्ध नाही. म्हणजे ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी सोडवायला ते लोकच पुढे येत नाही, सरकार पुढे येत नाही. बरोबर. सरकार पगार देत आहे पण तंबी देत नाही. बरोबर. त्यांना काम करा आणि त्या माध्यमातून काम होत नाही. जसं की आता पृथ्वी तलावून वाघ नाहीसा झाला तर शेतकरी फक्त म्हणणार की अरे वाघ गेला बा, म्हणजे आता दिसत नाही. समजा चित्ता गेला तर म्हणणार काय की अरे चित्ता दिसत नाही. बरोबर. उंट गेला तेच म्हणेल, चिमणी गेली तेच म्हणत होता, आता दिसायला लागली. पण सगळ्यात मोठं म्हणजे आता तुमचा अजूनमध्ये मेमत नावाचा हत्ती होता, जो हत्ती आजच्या हत्तीच्या 10 पट होता. बरोबर. तो त्याचा सांगाडा मिळतो, पण आपण काय म्हणतो अरे ते असता तर बरा झाला असता. डायनासोर गेला, फरक नाही पृथ्वीवर पडला. डायनासोर पृथ्वीवर जाऊन काही टनाचा जीव, पृथ्वीवर फरक नाही पडला. पण साहजिकच काही ग्रॅमची जी मधमाशी आहे ती ज्यावेळेस पृथ्वीवर नाहीशी होईल ना त्यावेळेस मानवजातीलाच घरघर लागली किंवा जीवसृष्टीला घरघर लागली हा प्रसंग येऊन जातो. कारण की स्वपोलन करणाऱ्या जाती ह्या बोटावर मोजणे इतकेच आहे, स्वपोलन होत नाही. हे परागीभवनच व्हायला पाहिजे. परागीभवनाचा सगळ्यात मोठा जो 90-95% आकडा आहे ही मधमाशीच करते. मधमाशी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस निसर्गाची, मानवाची सगळ्याची जाणीव होणार आहे. तर त्याला नक्कीच कोणी ना कोणीतरी आता जबाबदारी घ्यायला पाहिजे, शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे, सगळ्यांनी घ्यायला. याला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे की बरेच निसर्गप्रेमी जो राऊंड अप आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं ते खऱ्या अर्थानं खूप मदत पण करते. एक शेतकऱ्याचा मित्रच म्हणावं लागेल. आजच्या काळात मजूर भेटत नाही, काही निसर्गप्रेमी त्याला विरोध करतात. राऊंड अप मी म्हणतो का हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपला नाहीये, हा प्रश्न शास्त्रज्ञाचा आहे. किंवा मग कुठल्या एखाद्या औषधाने मरतं हे त्यांनी शोधावं आणि त्याने ते बंद करावं. पण नक्की एक सांगतो,
राऊंड अप प्लस सबस्टिट्यूट म्हणजे पर्याय दुसरा त्यांनी करायला पाहिजे. राऊंड अप नाच मरतात का हा पण प्रश्न आहे. बरोबर. कारण की बरोबर. काही औषधं अशी आहेत जे आता मी सध्या आपण नाही नाव घेऊ शकत त्यांचं, पण कारण की त्याचं प्रूफ पाहिजे आपल्याकडे. बरोबर. ते आपण आता शास्त्रज्ञाला भेटून ते मांडणार आहे. बरोबर. ते मांडल्यानंतर ज्यावेळेस आपल्या प्रूफ हातात येईल त्यावेळेस आपण नक्कीच अजून यावर विषय करू. पण मधमाशी मरायला लागली, मोठ्या प्रमाणावर मरायला लागली. तुमच्या माझ्याकडे ज्या विहिरीवरती तोट्या होत्या, कॉक होते, त्या कॉकवरती मधमाशी पाणी प्यायला यायची. तर ते पाणी आपल्याला पाणी प्यायला जायचं तेव्हा भीती वाटायची, इतक्या मोठ्या संख्येत असायची. खरंय. बरोबर आहे. आपण ज्यावेळेस रसाचे गाडीवर रस प्यायला गेलो किंवा सरबतावर गेलो तिथं जायची भीती वाटायची, एवढ्या मधमाशा असायच्या. आता दिसतंय का? आता मधमाशी सापडत. त्याचं कारण असं की ह्या औषधाने आपला घात केला कुठल्या तरी ते त्यांनी शोधावं. ते आपलं काम नाही, आपण त्याला पगार देतो. त्याच्यासाठी त्यांना शासनाचं काम आहे आणि शास्त्रज्ञाने त्याचा शोध घेऊन त्याच्यावर जर लवकर पर्याय काढला नाही तर हे नुसतं शेतकऱ्यासाठी नाही तर संबंध पृथ्वीसाठी मोठं संकट असणार. डायनासोर गेला काही नाही झालं, पण जर माशी गेली तर 100% पृथ्वी धोका आहे. 100% हे अल्बर्ट आईन्स्टाईनना सांगूनच ठेवलेलं आहे. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाचं गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय आहे. मला वाटतं हा व्हिडिओ आपण जर बघत असाल तर जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा. कारण की बऱ्याच ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं शेतकरी देखील आज मधमाशाचं जे मोळ आहे ते हुलून विकण्याची एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे. रस्ता रोडवरती आणि ते लोक मधमाशीचं नुसतं हुलत नाही तर त्यांना पटकन होण्यासाठी ते सगळं मोहोळ पेटून देतात. तर असं होऊ नये आणि अशा ठिकाणी आपल्या गावात जर असे कोणी मोहोळ होणार येत असतील तर त्यांना आपण एक तर रोखलं पाहिजे. किंवा गावात तुम्ही आता मागचं तुमच्या याच्यावर बघितलं की गाव ग्रामपंचायतचा ठराव जर आपण केला. शेतकरी मित्रांनो, आता वेळ आलेली आहे ग्रामपंचायतीमार्फत ठराव पास करावा की कुठलंही शेतकरी पोळ काढणार नाही किंवा पोळ काढणारा, मधमाशी काढणारा, मोहोळ काढणारा जो व्यक्ती गावामध्ये आला तर त्याला पकडून पोलिसांमध्ये देण्यात यावं. आणि सरकारने सुद्धा मला वाटतं म्हणजे मोहोळ होणारच नाही. मध आपल्याला महत्वाचा जरी असेल तर तेवढंच त्याच्यापेक्षा मधमाशी कितीतरी पटीने आपल्याला महत्वाची आहे. त्यामुळं याबद्दल प्रबोधन होणं गरजेचं आहे. दीपक भाऊ त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच याबद्दल बोलत असतात. त्यांचं चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतात त्या देखील आम्हाला कळवत जा. त्या विषयावरती आपल्याला येणारा पॉडकास्ट कोणासोबत बघायला आवडेल त्या देखील आम्हाला सूचना आपण देऊ शकता, जेणेकरून आपण त्या पाहुण्याला यामध्ये आमंत्रित करू. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे जातोय. दीपक भाऊ, आपण शेवटला एक फायर राऊंड फायर काय म्हणतात त्याला, राऊंड फायर राऊंड घेणार आहोत आपण, ज्यामध्ये आपल्याला फक्त दोन्हीपैकी एकच काहीतरी निवडायचं. तर मी तुम्हाला एक 2 ऑप्शन देईल. तर तुम्ही एक उत्तम युट्यूबर आहात आणि एक उत्तम शेतकरी देखील आहात. शेतीमध्ये चांगले प्रयोग करतात आणि युट्यूबच्या माध्यमातून तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करतच असतात. तर पण तुम्हाला दोन्हीपैकी एकच जर निवडायचं वेळ आहे, तुम्हाला एक तर शेती निवडायची किंवा युट्यूब निवडायचंय, तर तुम्ही काय निवडा? शेतीच निवडा. ठीक. दुसरा पर्याय आहे, आता सगळ्यांचा तो ट्रेंड आहे किंवा सगळे लोक सेंद्रिय शेतीचा फोकस आहे. तर तुम्ही काय निवडा? सेंद्रिय शेती, पारंपरिक शेती किंवा आता जी चालू आहे रासायनिक शेती? नाही, परंपरागत शेती आणि रासायनिक आधुनिक शेती हे वेगळं आणि जे रासायनिक आणि सेंद्रिय ते वेगळं. पण आता मजूर नाही, आता याचा हो की नाही मध्ये उत्तर देता येणार नाही. मजूर नाही म्हणून रासायनिकचा थोडा भाग सुवर्णामध्ये याचा आपल्याला मध्ये सेंद्रिय रासायनिकचा मध्ये. बरं, आता शेतमालाला ज्या समस्या आहेत आपण चर्चा केली की शेतकऱ्यांचं संघटन नाही, शेतकरी आजही आत्महत्या करतात, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही. सरकार तर असा दावा करते की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करतो, योजना आहे, PM किसान आहे, वर्षाला शेतकरी केंद्राचे 6,000 येत आहेत, मुख्यमंत्र्याचे 6,000 येत आहेत, आणखी लाडकी बहीण आहे, विमा देत आहे, 1 रुपयात सरकारने शेतकऱ्याला विमा दिलाय, तरी शेतकऱ्याच्या समस्या संपत नाहीत. तर शेतकऱ्याचं नेमकं समाधान कधी होईल? एक तर शेतकऱ्याला हमी भाव की विमा, कर्जमाफी आणि योजना? हमी भाव. शेतकऱ्याला हमी भाव. त्याचं कारणही सांगतो. हमी भाव दिल्यानंतर जो शेतकरी आज 200, 250, 300 रुपये मजूर देतोय बाईला आणि माणसाला 500 रुपये देत, तर ती मजुरी तो 1000 रुपये देईल ना? बरोबर देईल. लाडक्या बहिणीची गरज पडणार नाही. लाडकी बहीण जेव्हापासून आली ना तेव्हापासून बऱ्याचशा योजना थांबल्या आणि ते सगळे पैसे इकडे वळवले गेले. बरं, लाडक्या बहिणीचा आता शेवटचा मुद्दा आहे आपल्या पॉडकास्ट मधला, हा विषय नाही खरं तर, पण लाडक्या बहिणीवर आलोय आपण. लाडक्या बहिणीचा शेतकऱ्यावर खरं काय परिणाम, शेतकऱ्यावर, मजुरावर? लाडक्या बहिणीचं तसं पाहिलं तर आता पहिली आपली शेती जी आहे आणि संस्कृती ही स्त्री प्रधान, पुरुष प्रधान, अगोदर स्त्री प्रधान होती, नंतर पुरुष प्रधान मध्यंतरी झाली. आणि आता शेतीमध्ये काम करणारा जो मजूर आहे, जो जास्त काळजी घेणारी शेतीची कुटुंबाची स्त्री आहे.
तर स्त्रीला पैसे देतात यात काय वाईट नाही, बरोबर, यात काय वाईट नाही. वाईट नाही, पण त्याच्यासाठी शासनाने शेतकऱ्याला हमीभाव देण्यासाठी सुद्धा बरोबर, ते नक्कीच पैसे द्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. पण ते पैसे देण्याबरोबर शेतकऱ्याला सुद्धा हमीभाव देऊन त्यांनी मजुरी द्यावं इतकेही पैसे त्याला मिळावेत. बरोबर आहे. बरोबर आहे. तर ते पैसे बंद व्हावं असा आपला हेतू नाही. असं म्हणता येईल. पण हा दुसरी गोष्ट एक आहे की जे इतर योजना आहेत या योजनेबद्दल बोलायचं कारण असं नाही की स्त्रीचा तेवढा हक्क आहे, कारण की ते शेती भरपूर सांभाळते. पण आपण जर इतर योजना जर बघितल्या तर खऱ्या पांगळ्याला म्हणजे दिव्यांग बंधूला सायकल मिळणार नाही. त्याचा माझा याच्यावर व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. बरोबर. त्याला 3 चाकाची इलेक्ट्रिक सायकल मिळणार आहे. जे दररोज पंचायत समितीमध्ये घिरट्या घालते त्यांना मिळणार. बरोबर, बरोबर. ज्यांना खरे शेतकरी आहेत, ज्याच्याकडे भाजीपाला आहे, ज्याच्याकडे कांदा आहे, त्याला कांदा चाळ मिळणार नाही. बरोबर. पण जो कागद घेऊन पंचायत समितीला असतो त्याला कांदा चाळ मिळणार. बरोबर, बरोबर आहे. म्हणजे खरे जे लोक आहेत खऱ्या गरज योजना मिळत नाही, आणि योजना राहते अशा लोकांसाठी की ज्याला गरजच नाही. बरोबर. आणि ते सगळी योजना खाऊन खाऊन गलिगट्ट झाली. शेतकरी जागेवरच राहिला. शेतकरी बिचारा ते कागदपत्र घेऊन तो वावरतच राहतो. बरोबर. तो पंचायत समितीला किंवा मग पुढेच येत नाही आणि त्याची कामही होत नाही. बरोबर. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे. ऑनलाईनचा जो आता सध्या ऑनलाईन चालू आहे, आता 4-5 वर्षांनी जास्त ऑनलाईन झालं. बरोबर. ऑनलाईन जेवढं येत राहिलं त्या ऑनलाईनला कट मारायचं काम सुद्धा तेवढ्याच प्रमाणात होत राहील. बरोबर. बरोबर आहे. तर खरे जे खरे गरजी लोक आहेत ना त्याच्यापर्यंत योजना या खरे जात नाही. आणि योजना कमी करून हमीभाव वाढवला तर नक्कीच परत आपला कृषीप्रधान देश आहे. तीच मजुरी वाढल्यानंतर शहरीमध्ये जाणारा माणूस जर त्याला इकडे समजा आता आज 500 रुपयाला महिनाभर काम केलं 15,000 मिळतील असं गृहीत धरू आपण. बरोबर. त्याच ठिकाणी त्याला 50,000 रुपये 40,000 रुपये मिळाले कशाला शहरामध्ये जाईल? 10x10 रूम मध्ये कशाला जाईल? इथं तो मोठा आपला जुना परंपरागत वाडा सोडून देतो. बरोबर. खणाचा वाडा सगळ्या बरोबर. 10x10 रूम मध्ये जाऊन राहतो. त्याला ते आवडतं का? नाही आवडत. ते इथं पैसे मिळत नाही. बरोबर. सगळ्यात मोठी अडचण काय शेतीची, या राजकारण्यांनी मताच्या लालसेपोटी म्हणा किंवा आपलंही चुकतं शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये. आपण आपला जो दबाव गट आहे तो तयार करू शकलो नाही. बरोबर. तर त्याच्यामुळं हे होतच राहणार आहे. पण जोपर्यंत आपण दबाव गट करू शकत नाही तोपर्यंत जेवणार आहे. दबाव गट झाल्यानंतर नक्कीच आपल्या मुलांच्या पिढीमध्ये हे बदल होतील. नक्कीच होते. नक्कीच. आता एक आपला खरं तर मधला प्रश्न आहे तो मी मधात विसरलो होतो आणि आता तुम्ही ऑनलाईनचा विषय काढला म्हणून हा शेवटचा प्रश्न तुम्हाला तो घेतोय मी, की ऑनलाईनचं जग आहे आता तुम्ही बोललात. आणि ऑनलाईन जगामध्ये शेतकरी देखील डिजिटल झालाय, ऑनलाईन झालाय. प्रत्येकाच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. बरोबर. आणि आपण बघत असताना बघतो की फ्रॉड तर शेतकऱ्यात, भ्रष्टाचार तर सगळ्या शेतकऱ्याला भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागतं, प्रशासनाकडे सामोरं जावं लागतं. तेवढेच फ्रॉड आता ऑनलाईन देखील मोबाईल हाताळताना होत असतात. आणि आता तुम्ही एक इन्फ्लुएन्सर आहात, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात. आपण बघतो की बरेच लोक सोशल मीडिया थोडंफार फॉलोअर झाले, थोडेफार लाईक व्हिडिओ आले की अशा काही गॅमलिंग गेमिंगचे सॉफ्टवेअर असतात किंवा कंपन्याचे ऍड करतात. तर तुमच्या चॅनलवरती आम्हाला आतापर्यंत तशा कोणत्याही याचा आतापर्यंत प्रमोशन आम्हाला बघायला मिळालेलं नाही. ती विश्वासार्हता तुम्ही जपलेली आहे. नाही यातून करणार ती आहे तुमच्याबद्दल. पण असे शेतकरी काही बऱ्याच अशा लोकांच्या याला बळी पडतात, यशोगाथा. आणि आपला एक मुद्दा राहिला की तुम्ही पहिले असे शेतकरी आहात की यशोगाथा सगळेच करतात, पेपरच्या याच्या माध्यमातून येतात, पण तुम्ही शोकगाथा, वास्तवगाथा करणारे पहिले शेतकरी आहात. तर शेतकऱ्यांना या ऑनलाईन फ्रॉड पासून आणि अशा गॅमलिंग करणाऱ्या ऑनलाईन फ्रॉड, गेमिंग चे असतील, स्कॅम असतील, याच्यापासून आणि यशोगाथेपासून सावध राहण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांचा शेवटचा काय सल्ला करा सांगा. आता मी युट्यूबमध्ये काम करतो, युट्यूबचे व्हिडिओ बनवतो, शेती ही चांगली करतो. पण युट्यूबवर जे आहेत आपली शेतीमध्ये काम करणारे, दाखवणारे, त्यांनी असं गृहीत धरा की 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं चांगलं त्या पिकाविषयी बोललेले आहात. बरोबर. पण तुम्ही कमीत कमी 2 मिनिटं 5 मिनिटं त्या पिकाविषयी जर समजा आज जो भाव 200 रुपयाचा आहे तर तो भाव 50 रुपयावर आला तर या पिकाची किती होते? हो, ते जर जो भाव ड्रॅगन फ्रूटचं, खजूरचं उदाहरण देता येईल आपल्याला, जो भाव 100-150 रुपये तो भाव इतका झाला तर किती होतील हे पण आपण गणित पाहिलं पाहिजे. याच्यावर जर चर्चा होत नसेल तर आपण समजून जायचं की दिशाभूल करणार. हा, तर मग आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, आपल्या प्रत्येक सिरीज मध्ये आपण तो भाग नक्की राखून ठेवतो की याचं चांगलं हे आणि वाईट हे. फॅक्ट तुम्ही मान, फॅक्ट मारतो. आता जलताराचं जर तुम्ही केलं तर डायरेक्ट ग्राउंड वरती जाऊन तुम्ही आपण सत्यताच रस्ते जाऊन त्या ठिकाणी त्यांचं काम तेवढं ग्रेट आहे. हो, ते आपण दाखवलं. दुसरी गोष्ट, आपण आता शोक गाथा तुम्ही म्हणता तर मी आपण ग्राउंड लेवलचे लोक आहोत.
आपल्याला शेती समजते, शेतीमध्ये काम करताना त्याच्या अडचणी समजतात. हम्म. मग आपण दाखवणार नाही तर हे तर न्यूज चॅनलवरती दाखवणारच नाही. बरोबर मग आपण शोक गाथा ही सदर सुद्धा चालू केलेले आहे. एकरी लाखाची शेती हे सुद्धा आहे. बरोबर म्हणजे असं नाही की शेतीमध्ये परवडत नाही, बरोबर शेती परवडली नसती तर मी शेती केलीच नसती. बरोबर बरोबर आहे. माझ्या घरी चांगलं पक्क घर झालं नसतं. आपल्याला शेतकऱ्याला गाडी- निगेटिव्ह तर करायचंच नाही, हा. वास्तवाची जाणीव करून द्यायची. पण वास्तविक जाणीव झाली पाहिजे. जर आपण गृहीत धरलं तर शेतीमध्ये चांगला पैसा पण आहे, फक्त त्याच्यामध्ये शोकगाथा जी आपण टाकतो, सिरीज जी आपण चालू केली जशी, तर त्याच्यामध्ये सागाची शोकगाथा, बांबूची शोकगाथा, मोहगणीची शोकगाथा, मोसंबीची शोकगाथा, बरोबर मोसंबीची सक्सेस स्टोरी सुद्धा टाकल्या, पण आपण शोकगाथा सुद्धा टाकली. दोन्ही पण केलं हा. पाहिजे. पण युट्यूबर जे आहेत ना त्यांना माझी विनंती राहील हम्म. की त्या लोकांनी यशोगाथा तुम्ही टाकाच, मान्य आहे, बरोबर. ते टाकायलाच पाहिजे, त्याच्यामुळे प्रेरणा मिळते. प्रेरणा मिळते. आता कुक्कुटपालन आहे, माझं पण होतं, मी हो. 600 अंडे विकलेले दिवसाला. बरोबर बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रेरणा असा आला, वेळ काळ तसाच राहत नाही. बरोबर ज्या वेळेस कोरोना होता ते प्रत्येकाने ज्याला माळकरी होती त्यांनी पण अंडे खाल्ले. बरोबर बरोबर, खरं. डॉक्टरने सांगितलं कोरोना. खावं लागले, हो. प्रोटीन जास्त पाहिजे म्हणे. हो. पण त्यानंतर त्वचारोग पसरला, जास्त आला, सगळ्यांना वाटायला लागला, अंगातली गरमी वाढली. मग त्यावेळेस एक प्रेरणा असा आला की त्यामध्ये अंडेच खपले नाही. बरोबर म्हणजे एक जो अंड 10 रुपयाला विकायचं होती ती 5 रुपये 6 रुपयाला कोणी घ्यायला तयार नव्हतं. बरोबर याचा अर्थ काय, ती वेळ तशी राहत नाही. बरोबर तर मी आज यशोगाथा केलेली आहे असं हो. एखाद्या पिकाची, हो. तुमची माझी यशोगाथा झाली, हो पण तीच परिस्थिती नेहमी राहील असं सांगता येत नाही. नाही 100% तर शेतकऱ्यांनी ती सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर शेवटची 2, 4, 5 मिनिटं पूर्ण पळून व्हिडिओ बघायचा, नंतर आपण करायचा, मग लाखो रुपये कमाई, असं कधीच होणार नाही. असं कधीच होणार. आता तुम्हाला सांगतो, सागाचं सुद्धा आपण केलंय. हम्म. तर सागाच्या खाली कमेंटला मी व्हिडिओमध्ये सांगितलं भाऊ बरोबर की ज्यांनी कोणी सागाची छाटणी केली असेल आणि ज्यांना लाखो रुपये मिळाले असतील बरोबर त्यांनी मला कमेंट करा, मी त्यांच्या इथे येऊन व्हिडिओ काढेन. बरोबर कारण की निसर्ग जपला पाहिजे, निसर्ग वाढला पाहिजे. बरोबर मोहगणीला तेच सांगितलं बरोबर आणि बांबूला सुद्धा तेच सांगितलं. एकाही शेतकऱ्याने अजून तशी कमेंट केली नाही की माझ्या शेतामधले बांबू मी एक एकर होते की ते 5 लाखाला विकले, 6 लाखाला विकले, बरोबर किंवा सागाची झाडं असतील तर सागाची झाडं मी 20-30 लाखाला, कोटी रुपयाला विकले. हम्म. मग याचं कारण काय आहे की हे फसलेलं काम, ही लाट आलेली आहे. बरोबर हे लाटेतून वाचवायचं काम आहे, आपण शेतकऱ्याचं करतो आणि बऱ्यापैकी शेतकऱ्याला ते आवडतं. बरोबर तर अशा माध्यमातून आपण युट्यूबच्या याच्यामध्ये काम करत असताना सुद्धा खरं बोलून सुद्धा काम करता येतं. बरोबर आणि ते करतोय आपण. नक्कीच. मोहगुनी असेल किंवा चंदन शेती असेल, साग शेती असेल, त्याच्यानंतर आता जिरेनेम आलेलं, ड्रॅगन फ्रूट आलेले, वेगवेगळे ट्रेंड हे शेतीमध्ये येत असतात आणि त्याच्या यशोगाथा मोटिवेशनल व्हिडिओ येतात आणि त्याला लगेच नवीन तरुण शेतकरी आहेत ते बळी पडतात आणि बराचसा आर्थिक नुकसान देखील भरपूर. करून घेतात. बरोबर. तर तुम्हाला जर असं हे आर्थिक नुकसान तुम्हाला वाटत असेल आपलं होऊ नये आणि आपल्या पायावरती कुऱ्हाड पाडून घ्यायची नसेल तर उत्तम पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे दीपक भाऊचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ते सावध असतात, प्रत्येक याचं रिपोर्टिंग आणि फॅक्ट ते चेक करतात. म्हणजे तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. दीपक भाऊचा व्हिडिओ बघितला की त्याच्यानंतर काय करायचं काय नाही याचं सगळं मार्गदर्शन सविस्तर तुम्हाला होत राहील. आणि हा सर भाऊ अजून एक सांगतो, तुम्ही आता जे म्हणले की मार्गदर्शन, आपण शेतकरी शेवटपर्यंत शिकतच राहणार. बरोबर आहे. तुम्ही हो, मी हो, आपण शेतकऱ्याचा पिंड आहे आपला. बरोबर. तर आपण व्हिडिओ करत असताना शक्यतो म्हणण्यापेक्षा 99% आपण एकच विचारतो की या विषयावर आपण चर्चा करणार आहे. बरोबर. मार्गदर्शन आपण नाही करू शकत. बरोबर. चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेमधून जे चांगलं आहे ते घ्यायचं, बरोबर, जे वांगलं आहे ते सोडून द्यायचं. बरोबर. तर नक्कीच शेतकऱ्यांनी चांगलं घ्यायला हरकत नाही. खूप चांगले युट्यूबर आपले शेतीवाले भरपूर आहेत. बरोबर. तर नक्कीच मी आता म्हणणार नाही की मार्गदर्शन दीपक भाऊ केलं, आपण आता म्हणलं की दीपक भाऊची आमची फार जास्त चांगली चर्चा झाली. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, नवीन पॉडकास्ट बनवण्यासाठी प्रोत्साहित प्रेरित करत असतात. त्याचबरोबर आपल्याला येणारा पॉडकास्ट कोणासोबत बघायला आवडेल ते देखील आम्हाला सुचवू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. समोर बेल आयकॉन आहे तिलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजच्या पुरतं इथंच थांबतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या पाहुण्यांसह, एका वेगळ्या विषयासह. धन्यवाद दीपक भाऊ. धन्यवाद. राम राम.